शिरवळ परिसरातील दुबडुबी तलावात उजनी धरणाचं पाणी सोडावं या मागणीसाठी गौरीशंकर बिराजदार यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठिंबा दिला। दुबडुबी तलावात उजनी धरणाचे पाणी सोडावे या मागणीसाठी बिराजदार यांचे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। तलावातील पाण्यावर 22 गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून असून पाणी सोडल्यास शेती, जनावरे आणि ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने ही मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा बिराजदार यांनी यावेळी दिला आहे। शासनाकडे 23 मार्चपासून आम्ही 5 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। अद्याप शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, म्हणून आपल्याला आमरण उपोषणाच्या हाताने उपसायचे म्हणजे वेळ आलेला आहे। असं फक्त आम्हाला कसं साहेब माहिती आहे का, आपण 1995 साली आपली धरण चालू झालं काम आणि 98ला पूर्ण झालं। 27 वर्षामध्ये आम्ही 2024मध्ये परत मी उपोषण बसल्यानंतर त्यावेळी पाणी मिळाले आम्हाला 24-25 मध्ये। 26मध्ये तरी मागणी केलं तर अजून अद्याप ते शासनाने कुठली दखल न घेणं, म्हणून आम्हाला परत आमरण उपोषणाची वेळ आणलेला आहे। यापुढं साहेब आम्ही 2-3 दिवस बघणार। 2-3 दिवस बघितलं की आम्ही परत रस्ता रोको आंदोलन करणार। आम्ही सगळे शेतकरी पंचक्रोशीतल्या शेतकऱ्याला घेऊन आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार। जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण चालू ठेवणार आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। हा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी पाटील यांनी दिला आहे। आणि निवेदन देऊन 3-4 निवेदन देऊन पण केलं जात नाही, म्हणजे शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी कमजोर आहे असं वाटतंय का या अधिकाऱ्यांना? कधी हे सगळं हलगर्जीपणा थांबवणार अधिकारी लोक? आता यांनी तर इशारा दिलाच, तरी उद्या परत एकदा आम्ही कलेक्टर साहेबांना या कृषीतले सगळे लोक जाऊन खासदारताईंचं पत्र देऊ, त्या ठिकाणी आम्ही बोलू। त्या तलावावर दुबदुबी तलावावर जवळपास 22 गावाचं पाणी पुरवठ्याची योजना आहे। खाली हाणमगावला योजना आहे, त्या पद्धतीने रामपूरला योजना आहे। प्यायच्या पाण्याचा देखील ह्या गावांना सगळ्यांना प्रश्न आहे आणि त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर, म्हणजे आता काय आमचा अंत पाहू नका, उद्रेक होस तोपर्यंत तुम्ही वेळ बघू नका। 2-3 दिवसात निर्णय घेऊन हे तातडीनं पाणी सोडायचं काम त्यांनी करावी ही एक विनंती। प्रशासनाने ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावा आणि उजनीचं पाणी जे आहे ते दुबदुबी प्रकल्पामध्ये लवकरात लवकर सोडावे आणि त्यांचा जो बिराजदार साहेबांचं जो काही उपोषण चालू आहे त्याला उपोषण स्थगितीसाठी प्रयत्न करावा। कारण उजनी 100% भरलेली आहे आणि पाणी वाहून चाललेलं आहे। तरी देखील शेतकऱ्यांचा जर प्रशासनाने विचार जर नाही केला तर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि जे काय होईल, जे काय घडेल त्याला प्रशासन जबाबदार असेल। या आंदोलनात बसवराज बिराजदार, हनुमंत कोळी, मल्लिकार्जुन जनगोंडे, राजशेखर बिराजदार, अशोक बिराजदार, दर्याप्पा सुसलादी, हनुमंत माळी, हनुमंत बिराजदार, विजय पवार, मुन्ना शेख यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते।